तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिला असा डिझाइन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण बॅक साइडचा डिझाइन बनवण्यासाठी। अगोदर आपण गळ्यासाठी अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। पूर्ण उंची आपण 14 घेतलेली आहे ब्लाउजची, रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे टोटल। आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे। गळ्याची उंची आपण इथं 10 घेणार आहोत। तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला इथं पट्टीने रेष मारून घ्यायचा आहे। एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। गळ्याचा आकार आपण इथं चौकोनी देणार आहोत। तर अशा प्रकारे बॉक्स करून चौकोनी आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अस्तरवरती आपण जो गळा आहे इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउजच्या पीस वरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे। अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं साइडला पिन लावून घेऊया। जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथं साइडला पिन लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साइडला इथं टीप मारून घेऊया अगोदर। तर खालच्या साइडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याच्या साइडला टीप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। अस्तरच्या अगदी जवळ आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे। आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायचा आहे गळ्याला। तर पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जो ब्लाउजचा गळ्याचा आतला कपडा आहे जो आपण इथं कट करून घेऊया। आतला जो कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे, त्यानंतर इथं साइडला आपण कट मारून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साइडला दाब टीप मारून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला दाब टीप जे आहे मारून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साइडला पण दाब टीप मारून घेऊया। दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप जे आहे मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण गळा जो आहे तयार केलेला आहे। त्यानंतर इथं खालच्या साइडला आपण इथं टक्स मारून घेऊया। खालच्या साइडला अर्धा इंचवर आणि वरच्या साइडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साइडला। तर अशाच प्रकारे दुसऱ्या साइडला पण आपण टक्स जे आहे मारून घेऊया। ब्लाउजचा गळा जो आहे आपण इथं तयार करून घेतलेला आहे। आता वरच्या साइडला आपल्याला डिझाइन बनवायला घ्यायचा आहे। डिझाइन बनवण्यासाठी इथं आपण वेगळ्या कलरचा कपडा कट करून घेतलेला आहे आपल्या ब्लाउजच्या मॅचिंगचा। अशा प्रकारे आपण पट्टी कट करून इथं वरच्या साइडला फोल्ड करून आपण टीप मारून घ्यायचा आहे। पट्टी आपण 3.5 इंचाची घेतलेली आहे। डबल फोल्ड करून आपल्याला इथं वरती साइडला टीप मारून घ्यायचा आहे। पूर्ण पट्टीला आपण इथं जे आहे टीप मारून घेतलेलं आहे। पट्टीला आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण पट्टी जे आहे पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं 3.5 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे। सर्व पट्ट्या जे आहे आपण एका साइजचे कट करून घेणार आहोत, छोट्या छोट्या 3.5 इंचाच्या। तर अशा प्रकारे डिझाइन बनवण्यासाठी आपण छोटे छोटे पट्ट्या जे आहे तयार करून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचा आहे। फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर एक सुई घेतलेली आहे, एक
सुईमध्ये आपल्याला अशा प्रकारे कापड जे आहे गुंडाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सुई बाजूला काढून एक्स्ट्रा जो कपडा आहे आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथं दोऱ्याने इथं गाठ मारून घ्यायचा आहे खालच्या साईडला। तर अशा प्रकारे आपण फ्लावर बनवण्यासाठी कळी जी आहे इथं तयार केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरा एक दाखवते। तर अशा प्रकारे सुईमध्ये जो कापड गुंडाळून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला, सुई काढून आपल्याला इथं उरलेला कपडा जो आहे आपल्याला गुंडाळून घेऊन खालच्या साईडला गाठ मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे फ्लावर बनवण्यासाठी आपण कळी जी आहे तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला तर सुई दोऱ्यामध्ये वळून घ्यायचं आहे एक एक करून। सर्व कळ्या जे आहे अगदी व्यवस्थित आपल्याला सुई दोऱ्यामध्ये घालून गाठ मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। तर अशा प्रकारे आपला फ्लावर जे आहे इथं तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीसला अशा प्रकारे फोल्ड करून आपण गळ्याच्या साईडला इथं बाहेरच्या साईडला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे टेप ठेवून आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया। तर अशा प्रकारे रेष मारून घेऊन दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। जे आपण डिझाइन बनवण्यासाठी पट्ट्या तयार केलेल्या आहे आता आपल्याला गळ्याच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला एकाच्या खाली एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एका साईडला आपण पट्ट्या जे आहे लावून घेतलेला आहे बघू शकता। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे जे आहे लावून घ्यायचं आहे गळ्याला। तर पूर्ण गळ्याला आपण दोन्ही साईडला इथं पट्ट्या जे आहे आपण लावून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपण साईडला जे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे त्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला टिप जे आहे मारून घ्यायचं आहे। जिथं आपण रेष मारून घेतलेला आहे 1.5 इंचावर त्यावर आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जो कपडा राहिलेला आहे त्याला फोल्ड करून आपल्याला परत एकदा ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे कपडा जो आहे डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे। तर एका साईडला आपण फोल्ड करून टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून एक एक टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला। तर दोन्ही गळ्याच्या साईडला आपण इथं पट्ट्या जे आहे लावून घेतलेला आहे। जो साईडचा गळ्याचा एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे आपण इथं कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे। गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे गळा जो आपला अगदी व्यवस्थित दिसला पाहिजे, आपली फिनिशिंग पण छान आली पाहिजे। त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे एकीकडे आपण लेस जे आहे लावून घेतलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया। तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला इथं लेस जे आहे लावून घेतलेले आहे गळ्याला। आता गळ्याला डिझाइन बनवायला घेऊया। इथं सुई दोरा घेतलेला आहे आपण। वरचा जो एक पदर आहे आपल्याला अशा प्रकारे सुई दोऱ्यामध्ये वळून आपल्याला एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे वरच्या साईडला।
तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपल्याला वळून जे आहे इथं गाठ मारून घ्यायचा आहे 3-4 वेळा. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला एक मणी लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथं वरच्या साईडला इथं एक मणी लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक आपण इथं फ्लावर जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे सुई दोऱ्यामध्ये वळून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे फ्लावर. तर एक एक करून अशाच प्रकारे आपल्याला सुई दोऱ्याने जे आहे फ्लावर जे पूर्ण गळ्याचे बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण फ्लावर जे बनवून घेतलेले आहे सुई दोऱ्याने. त्यानंतर आपण खालच्या साईडला जो फ्लावर बनवून घेतलेला आहे आता आपल्याला सुई दोऱ्याने इथं लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 2-3 वेळा अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गाठी मारून घ्यायच्या आहेत. खालच्या साईडला आपण इथं फ्लावर जे लावून घेतलेले आहे. त्यानंतर असं सिंपल असं आपण इथं लटकन तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण लटकन जे आहे लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण खालच्या साईडला जो फ्लावर बनवलेला आहे त्याच्यावर एक आपण इथं बटन लावून घेऊया. हा आहे आपला गळ्याचा फायनल लुक. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा डिझाईन आपण इथं बनवून दाखवलेला आहे तुम्हाला. बऱ्याच बायकांना काय होतं की चौकोनी गळा हा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावर अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसत आहे. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. बऱ्याच वेळेस आपल्याला तेच डिझाईन शिवून कंटाळा आलेला असतो, तर असा नवीन युनिक डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.